जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालयामधील जे पद भरती होती त्याचा रिझल्ट आता लागलेला आहे. मी उच्च न्यायालयाची गोष्ट करत आहे. विद्यार्थ्यांनो, त्यांचा जो रिझल्ट लागला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की त्यांचा जो आहे रिझल्ट, जो त्यांनी स्वच्छता चापल्य चाचणी जी दिली होती 18/8/2024 फॉर पोस्ट ऑफ पिऊन अँड हमाल, यांचा रिझल्ट जो आहे तो लागला आहे. इलिजिबल कॅन्डिडेट जे आहेत त्यांचा जो आहे व्हायवा होणार आहे, म्हणजेच त्यांची मुलाखत होणार आहे आणि त्यांचं शेड्यूलसुद्धा दिलेलं आहे. तर आपण ते वन बाय वन आपण डिस्कशन करणार आहोत. ही जी आताची जी न्यूज आहे ती म्हणजे उच्च न्यायालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही न्यूज आहे. मग विद्यार्थ्यांनो, हे बघा, आपण जेव्हा जी न्यूज आपण डाउनलोड करत आहोत, हे बघा आता आली तुमच्यासमोरच मी डाउनलोड केली आहे. हे बघा, हायकोर्ट ऑफ जुडिकेट अँड बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे, ॲडव्हर्टाइजमेंट डेट 21 मार्च 2023. म्हणजे जेव्हा 21 मार्च 2023ला जी ॲडव्हर्टाइजमेंट निघाली होती त्याचं हे संपूर्ण जे आहे ते पिऊन अँड हमाल पोस्टसाठी जी निघाली होती त्याचा तो रिझल्ट आहे. मग विद्यार्थ्यांनो, किती मार्क्स दिले आहेत हे बघा, इथे व्यवस्थितपणे 10 पैकी किती मार्क्स दिले आहेत ते त्यांनी इथे मेन्शन केले. मात्र आपलं जे डिस्ट्रिक्ट कोर्टची जी स्वच्छता चापल्य चाचणी झाली किंवा आपण म्हणू शकतो त्याला ॲक्टिवनेस जी चाचणी झाली, त्यात अशा कोणत्याही प्रकारचे मार्क्स देण्यात आलेले नव्हते. हे थोडं व्यवस्थित त्यांनी मार्क्स वगैरे दिले आहेत. जे विद्यार्थी उच्च न्यायालयातील जे पिऊन हमालसाठी ज्यांनी जी फिजिकल फिटनेस अँड स्पेशल स्किल टेस्ट दिली असेल त्यांनी लवकरात लवकर आपलं नाव वगैरे चेक करून घ्यायचं आहे. मग विद्यार्थ्यांनो, ही तुमच्यासाठी जी आहे न्यूज. परत अजून एक त्यांनी एक शेड्यूल दिलेलं आहे, ते शेड्यूलसुद्धा आपण पाहणार आहोत. हे बघा, त्यांनी शेड्यूलसुद्धा दिला आहे. उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाकरिता तोंडी मुलाखतीसाठी पात्र असलेल्या 407 उमेदवारांची यादी. त्यांची यादी त्यांनी लावलेली आहे. जे विद्यार्थी आहेत ते टोटल 407 उमेदवार इतके ते क्वालिफाय झाले आणि त्यांची आता मुलाखत होणार आहे. मग विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर तो फॉर्म भरला असेल जेव्हा ही ॲडव्हर्टाइजमेंट आली होती 21 मार्च 2023, तेव्हा तुम्ही जो फॉर्म भरला असेल आणि तुम्ही स्वच्छता चापल्य चाचणी आपण म्हणतो किंवा ते फिजिकल फिटनेस अँड स्पेशल स्किल टेस्ट जे म्हणतात ते त्यांनी दिली असेल, त्या विद्यार्थ्यांचा जो आहे आता रिझल्ट लागलेला आहे. मग तुम्ही तुमचं नाव चेक करा आणि जो ओरल जी आहे तुमची किंवा जी तुमची मुलाखत आहे ती तुम्ही व्यवस्थित द्या. आय बटनवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला मुलाखत कशी द्यायची किंवा मुलाखत जे मुलांनी दिलेली आहे त्यांचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. त्यातून जर तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की तुम्ही त्याचा फायदा करून घ्या आणि व्यवस्थित मुलाखत द्या. पोशाख कसा असावा याबद्दलही आपला एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही गो थ्रू करू शकतात आणि तुम्हाला व्यवस्थितपणे गायडन्स जे आहे ते मी केलेलं आहे डिस्ट्रिक्ट कोर्टच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचा जर तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये जर काही फायदा होत असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना लवकरात लवकर तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची तयारी सुरू करायची आहे. जो डेट आहे ते डेटसुद्धा मला वाटतं काहीतरी त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे. ते शेड्यूलसुद्धा तुम्ही पाहून घ्या की तुमचं कोणत्या डेटला तुमची मुलाखत होणार आहे. त्या दिवशी तुम्ही उपस्थित राहा, म्हणजे कसं तुमचा वेळ वाया नाही जाणार आणि तुम्हाला समजणार नाही की कधी आपल्याला तिथे जायचं आहे. तो शेड्यूलसुद्धा त्यांनी दिला आहे. तो शेड्यूलसुद्धा आपण आता पाहणार आहोत. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी बघा व्यवस्थितपणे त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही मूळ कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज, जाहिरात, परिच्छेद F1 ते 12 मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांची स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रतीचा एक संच आणणे आहे. हे बघा, त्यांनी दिलेले आहेत की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला आणायचे आहेत आणि त्यांनी तुमचा जो रिपोर्टिंग टाईम किंवा तुमचा व्हायवाचा जो आहे तुमची डेट तीसुद्धा त्यांनी इथे मेन्शन केली आहे. हे बघा, तुमचा रिपोर्टिंग टाईम, तुमची डेट 30 ऑगस्टला ती आहे ती एक्झाम, म्हणजे तुमची जी आहे 30 ऑगस्टला तुम्ही तिथे प्रेझेंट राहायचं आहे व्हायवासाठी. व्हायवा म्हणजेच काय तर मुलाखतीसाठी. त्याचंसुद्धा त्यांनी जे दिलेलं आहे की न्यू मंत्रालय बिल्डिंग. हे बघा, त्यांनी ॲड्रेससुद्धा व्यवस्थित दिला आहे. तुम्ही व्यवस्थितपणे तिथे जाऊन चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंटेशन द्या आणि तुमचं नाव वगैरे तुम्ही चेक करा आणि तुम्हाला लागणारे जे व्हिडिओ आहेत ते ऑलरेडी बनवलेले आहेत आणि ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्ही ते गो थ्रू करून तुमचं व्यवस्थितपणे प्रिपरेशन करून तुम्ही तुमचं जी आहे तुमची मुलाखत ती तुम्ही व्यवस्थित द्या.
आणि व्यवस्थित पोशाख घालून जा, कारण उच्च न्यायालयासाठी तुम्ही जाणार आहात. जे मॅन्डेटरी डॉक्युमेंट असतील ते सुद्धा व्यवस्थित घेऊन जा. हे बघा इथे त्यांनी दिलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित घेऊन जा, सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित घेऊन जा आणि व्यवस्थितपणे द्या. जे विद्यार्थी पास झाले असतील त्यांच्यासाठी अभिनंदन. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की डिस्ट्रिक्ट कोर्टचं काय, तर डिस्ट्रिक्ट कोर्टच्या विद्यार्थ्यांचा आता रिझल्ट बाकी आहे विद्यार्थ्यांना. आता ही जी हे जे आहेत 21 मार्च 2023ला जी पदभरती आली होती किंवा ॲडव्हर्टाईजमेंट आली होती त्याचा हा रिझल्ट आहे. तुमच्याशी काही याचा घेणं देणं नाही. आता डिस्ट्रिक्ट कोर्टचा जो रिझल्ट आहे तो अजून पेंडिंग आहे. तो लवकरात लवकर लागण्याचे चान्सेस आहेत. त्याबद्दल अजून अपडेट आले नाही आहेत, कारण विद्यार्थ्यांना आपण कुठल्याही प्रकारचं भ्रमित आपण ठेवू शकत नाही. जेव्हा व्यवस्थित ऑथेंटिक अशी आपल्याकडे अपडेट येईल तेव्हा आपण नक्कीच ती शेअर करणार आहोत. आणि ते विद्यार्थ्यांना मागील व्हिडिओपासून अनुभव आहे की आपण त्या गोष्टी आपल्या चॅनलवरच लवकरात लवकर घेऊन येऊ, परंतु आपण ऑथेंटिक इन्फॉर्मेशनच डिस्ट्रिक्ट कोर्टबद्दल घेऊन येऊ. आता जे विद्यार्थी उच्च न्यायालयातील शिपाई आणि हमाल पदासाठी उत्तीर्ण झाले असतील, मुलाखतीसाठी पात्र झाले असतील, त्यांचं नक्कीच अभिनंदन. आणि विद्यार्थ्यांना तुम्ही व्यवस्थित जा, व्यवस्थित तुमचे जे कागदपत्र आहेत ते व्यवस्थित घेऊन जा आणि तुमचा हे बघा ॲड्रेससुद्धा दिला आहे, त्या ॲड्रेसवर व्यवस्थित पोहोचा, कारण 30 ऑगस्टपासून जी आहे ती तुमची वायवा सुरू होणार आहे. वायवा म्हणजेच काय, तर तुमची मुलाखत सुरू होणार आहे. तुम्ही व्यवस्थित जा आणि व्यवस्थित द्या. चला विद्यार्थ्यांना, तुमची रजा घेतो. आता जे विद्यार्थी डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी आहेत ते तर वेट करत आहेत आणि लिपिकवाले जे आहेत ते सुद्धा वेट करत आहे. त्यांच्याबद्दलही लवकरात लवकर आपण अपडेट घेऊन येणार आहोत. आणि ती अपडेट अशी असणार आहे की विद्यार्थी ती अपडेट पाहून आनंद म्हणजे त्यांना आनंद होईल की अपडेट आली, आणि त्या अनुषंगाने जर ते पुढे झालं तर विद्यार्थ्यांचा विश्वास अजून आपल्या चॅनलवर जास्त बसणार आहे. चला मग विद्यार्थ्यांना, तुमची रजा घेतो आता. आणि तुम्ही जे पात्र असतील विद्यार्थी त्यांचं खरोखर अभिनंदन. आणि तुम्ही मुलाखतीसाठी व्यवस्थित जा आणि व्यवस्थित मुलाखत द्या.